नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यातील दुष्काळग्रस्त 40 तालुके तसेच 1021 मंडळातील शेतकऱ्यांच्या संमतीनंतर कर्जाचे पुनर्गठन करण्याची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश राज्य शासनाने दिलेले आहेत. आणि पुनर्गठन करण्याची प्रक्रिया ही 30 एप्रिल 2024 पर्यंत पूर्ण करून पुढील काळात शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे अशा सूचना सुद्धा राज्य शासनाने दिलेल्या आहेत. या संदर्भातील जी.आर. पणन व वस्त्रोद्योग विभागाने 29 डिसेंबर 2023 रोजी जारी करण्यात आलेलं आहे. त्यानुसार राज्यातील 24 तालुक्यामध्ये गंभीर आणि 16 तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झालेला आहे. आणि त्याच अनुषंगाने खरीप 2023 हंगामातील कर्ज वसुली स्थगिती व अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यामुळे सार्वजनिक, खाजगी, ग्रामीण, लघु वित्त, राज्य सहकारी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी त्यानुसार कार्यवाही करावी असे आदेश सुद्धा शासनाने दिलेले आहेत. आणि 30 एप्रिल 2024 ही डेडलाईन विहित मुदतीत कर्जाची परतफेड करून शकणार नसल्यास बाधित तालुक्यातील शेतकऱ्यांची संमतीपत्र घेऊन खरीप 2023 मधील पीक कर्जाची व्याजासह पुनर्गठन केले जाणार आहे. आणि त्यासाठी शासनाने 30 एप्रिल 2024 ही डेडलाईन दिली आहे. त्यानंतर म्हणजेच 1 मे 2024 पासून खरीप हंगामासाठी कर्ज उपलब्ध होणार असून त्याची अंमलबजावणीची जबाबदारी सुद्धा सहकार आयुक्तावर राज्य शासनाने सोपविलेली आहे. असं एक महत्त्वपूर्ण जी.आर. शासनाकडून 29 तारखेला जारी करण्यात आलेला आहे. आणि शेतकऱ्यांना सुद्धा नक्कीच याचा लाभ मिळणार आहे. धन्यवाद.